अंडा करी आणि अंडा भुर्जी खाऊन बोर झालात? चला तर मग अंड्यापासून आज काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करूया. त्यासाठी काय करायचं आहे, अंडी सुरुवातीला एका भांड्यामध्ये छान फोडून घ्यायची. नंतर त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद घालायचं आणि हे व्यवस्थित एक वेळा छान फेटून घ्यायचं. नंतर एका ताटाला थोडंसं तेल लावून तयार बॅटर यामध्ये घालायचं आणि हे वाफेवरती छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर जसा केक आपण बाहेर काढतो तशाप्रमाणे हे बाहेर काढून घ्यायचं. नंतर उभ्या आणि आडव्या लाईनमध्ये याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकाल मस्त अशी आपली अंडा पाटोळी जी आहे बनून तयार झालेली आहे. तर मस्त अशा पाटोळ्या बनून तयार झालेल्या आहेत. नंतर पाट्यावरती छान वाटण वाटून घ्यायचं. नंतर एका भांड्यामध्ये तेल घालून तयार वाटण घालायचं. त्यामध्ये गरम मसाला, धने पावडर, हळद, थोडीशी कोथिंबीर घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ आणि एक उकळी आणून घ्यायची. तर मस्त अशी अंडा पाटोळी रस्साभाजी बनवून तयार आहे. पाटोळ्या मात्र जेवताना ताटामध्ये घ्यायच्या. तर तुम्ही पण मस्त अशी अंडा पाटोळी बनवून खा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.